म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात, बारीक सारीक ही अशी मामूली गोष्ट होती ना, कारण कुणाच्याही लक्षात येणार की हा रिस्की भाग आहे. इथं आम्ही जिथं जिथं जेवढ्या भागात गेलो तिथं चेकावूनच पुढे गेलो आणि प्रत्येक ठिकाणी संरक्षण होतं, बंदूकधारी सगळीकडे उभे होते रस्त्यावर, फक्त मग त्याच पॉइंटवर नव्हते. ते लोक तो भाग घेरणारच ना. आणि आम्ही फिरायच्या दृष्टिकोनातून गेलो, आम्ही थोडी बघणार की आजूबाजूला कोणी आहे का आपलं रक्षण करणारं किंवा काय, मग आपण तिथे जाऊयात असं नसतं. काढायला तयार नव्हती तिकडे, म्हणजे ही स्पॅन घालून द्यायला सांगितलं त्यावेळेस बसलं, मग डॉक्टरचा वगैरे सांगितलं, मग तुमची काढली. म्हटलं वेगळी ती पॅन्ट काढून ठेव, हा घरी बाळ घरी शिवू नको, ठीक आहे आम्ही काढते. साहेब, घरचा पुरुषच करता गेलेला आहे. 1989 साली लोड बेरिंगचं घर बांधलं गेलेलं आहे. त्यानंतर हे घर असंच आहे. हा एरिया चिखला मातीतला होता. लसूणची शेव करून सुरुवात करून छोटे छोटे पाकिटे करून तो व्यवसाय केला. आज इथे जर तुम्ही बघितलं तर बाजूला पत्र्याचंच कारण आहे, आउटलेट सुद्धा तेच आहे. मग आता आणि ह्या मुलाला त्यातलं अजून सुद्धा काही नॉलेज नाही. आज म्हणजे करता पुरुष गेले, घरची अवस्था अशी आहे. फक्त रिन्यू करायचं आणि तिथल्या तिथे सकाळी ते डबा घेऊन खाली जायचे रास्तापेठे, आणि संध्याकाळी दुकान बंद झालं की घरी यायचं, आलं की जेवण झालं की दादा बाहेर थांबायचं, एवढंच त्याचं काम होतं. आणि आता नातू झाला, सुनेने कंकाल व्हावं म्हणून आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही ते फिरायलाच गेलेलं आहे. मी पहिल्यांदा वेळ की बाबा आता आपलं नातू झाला आणि आता आपण गेलो पाहिजे, पहिल्यांदा तो बाहेर गेला. आणि ही घटना अशी सुरुवातीला थोडंसं कर्ज काढून थोडी छोटी भट्टी घेतली, त्याच्यानंतर पुढे जाऊन थोडंसं मोठं काम केलं, म्हणजे ते रस्ता पेठेतच चालू केलं. नंतर ती जागा पुरत नव्हती म्हणून इकडं आले, कोंडव्याला चालू केलं, इथंच पॅकिंग वगैरे इथंच करत होतो. त्याच्यानंतर 2003 साली त्यांचा ऍक्सिडेंट झाला बेबेवाडी चौकामध्ये, त्यातनंही ते 60-65% भाजले होते. त्यातनंही वाचून पुढे जाऊन मग त्यावेळेस तर बँक बॅलन्स येते काहीच नव्हतं. म्हणजे त्यातनं कसं मी बघून गेलो ते माझंही माहिती नाही मला, परमेश्वराची कृपा की मला कधी पैशाची कमतरता भासली नाही त्यावेळेस. त्यातनं पुढं गेलो तर नंतर चोरी झाली रस्ता पेठेतल्या घरामध्ये. आम्ही इकडं राहायला आलो, आम्हाला इथं काहीच नव्हतं, म्हणजे फर्निचर हे ते काहीच नव्हतं, असंच होतं मोकळं सगळंच. म्हणून मग इकडं पैसा घेऊन येणं किंवा दागदागिना घेऊन येणं म्हटलं नको, रिस्की आहे म्हणून तिथंच ठेवलं होतं. ते तिथं चोरी झाली, तेही सोडून मग पुढं आता ह्या स्टेजला आम्ही आलो. कोविडला तेही फेस करत आता ह्या स्टेजला आलो. आता एन्जॉय करायचं ते विसरून पुढं चालायला लागलो तर असं अभिमान होतो मराठी, कारण की आमचा जो नमकीनचा व्यवसाय आहे त्यामध्ये बहुतांश आपण मराठी माणसाला नाही बघत, अगरवाल किंवा दुसऱ्या कुठल्या असतात. पण त्यांना त्याला म्हणजे ज्यावेळेस ते मुंबईला छोटासा कार्यक्रम याच्यासाठी गेले फूड इंडस्ट्रीला, तर चितळे पण आपले आले होते, चितळे ते त्यांना मग त्यावेळेस म्हणाले होते की माझ्यानंतर तू पुण्यातनं एक दुसरा असा जो या व्यवसायामध्ये थोडा पुढं चाललास, तो असाच पुढं वाढत राहा. म्हणजे तुझं माझं तुला सपोर्ट, तू एक
मराठी माणूस असून या व्यवसायात नाव हळूहळू कमवतो.